से अरे और जोर से अरे शिवाच्या नावानं अरे शिवाच्या नावानं अरे भिवाच्या नावानं अरे भिवाच्या नावानं अरे बोल मेरे बहिना अरे बोल मेरे बहिना अरे जोर से बोल अरे ताकत से बोल अरे आया है भाई आया है किसान मजदूर आया है भाई आया है अरे आया है भाई आया है अरे जीतेगा भाई जीतेगा अरे पहले भी हम जीते थे अरे पहले भी हम जीते थे कॉमरेड जय भीम लाल सलाम अरे जोर से बोल ताकत से बोल सीना तान के रोटी चाहिए रोटी चाहिए अरे मकान चाहिए अरे काम चाहिए अरे पेंशन चाहिए अरे औषध चाहिए जोर से बोल अरे ताकत से बोल जोर से बोल अरे सीना तान के जोर से बोल अरे मोदी शासन पे अरे मोदी शासन पे अरे फडणवीस पे जोर से बोल अरे ताकत से बोल अरे पेंशन चाहिए अरे हमें चाहिए अरे कर्ज माफी चाहिए जोर से बोल कामगार संयुक्त कृती समितीचा लाल झेंडे की लाल झेंडे की एकजुटीचा कामगार एकजुटीचा शेतकरी कामगार एकजुटीचा शेतकरी कामगार एकजुटीचा सहभागी होणाऱ्या बार्शी तालुक्यातील वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी या सभेचे संयोजक कॉम्रेड कुलकर्णी सर्व संघटनेचे कॉम्रेड्स शेतकरी तरुण मित्रांनो आपण सगळ्यांनी वर्णन केलं जरा एक जास्त वर्णन केलं सरितानं आणि युवराजनं काय काय सांगितलं त्यांनी शेतकऱ्याचं सांगितलं कामगाराचं सांगितलं स्त्रियाचं सांगितलं शिक्षणाचं सांगितलं म्हणजे समाजातल्या सगळ्या वर्गाचा उद्ध्वस्तीकरण झालेलं आहे कोण राहिलं व्यवस्थित कोण राहिलं आता या देशामध्ये कुणाचं बरं चालतं हे नीट लक्षात घेतलं तर आपण आज जे काही करायला लागलोय ते आपल्याला पुढे जास्त वेगानं करावं लागेल हे काही हे मागण्या सगळ्या महत्वाच्या आहेत ह्याच्याबद्दल दुमत नाही पण केवळ पगार केवळ रजा ह्याच्यासाठी आपण आज इथं आलेलो नाही आणि देशात बी आलेलो नाही आपण आलेलो या देशाची लोकशाही वाचवायला आपण आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचवायला आपण या ठिकाणी आलेलो आहोत या देशाचा जो अन्नदाता आहे तो शेतकरी त्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायला आणि या देशाचं एकूणच जवळजवळ 150 वर्ष लढा करून हा देश स्वतंत्र केला आणि जे स्वप्न भारतीयानं पाहिलं त्या स्वप्नाला सुरुंग लावणाऱ्या भांडवलदारी साम्राज्यवादी अशा या सरकारच्या विरोधात आपण थांबलेलो आज निमित्त आहे जनसुरक्षा विधेयकाचं त्याच्यामध्ये सगळ्या मागण्या येतात कॉम्रेड जनसुरक्षा विधेयक हे विधेयक महाराष्ट्र सरकारही आणायला लागलं हेतू काय त्याचा की बँकवाल्यानं वरडायचं नाही एमआरनं वरडायचं नाही शेतकऱ्याने मरून जायचं आवाज काढायचा नाही बांधकाम कामगारांना इमारतीखाली चिरडायचं काही बोलायचं नाही मागायचं नाही काही नाही शिक्षण नाही औषध नाही काहीच मागायचं नाही जर मागणी केली तर त्याला देशद्रोही ठरवलं जाणार आहे या कायद्यानुसार बरं का मागणी केली तर त्याला देशद्रोही ठरवलं जाणार आहे मग युवराज सांगत होता त्यातल्या 1-2 गोष्टी सांगितल्या त्यांनी की आता कामगार संघटना संप पुकारायचं म्हटलं तर 6-6 महिने अगोदर नोटीस द्यावी लागेल आणि जर तसाच तुम्ही संप केला मोर्चा काढला तर त्या संघटनेच्या पुढाऱ्यासहित त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना कसलंही कारण न दाखवता कसलाही जामीन न देता त्यांच्यावर केसेस भरल्या जाणार आहे शेतकऱ्याचे असंच होणार आहे शेतकऱ्याने हे अगोदर भोगलंय याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी जवळजवळ लाखो शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर बसले वर्ष बसले लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत स्त्रियापासून तरुण मुलीपर्यंत अंगावर गाड्या घातल्या पाणी सोडलं पाण्याचे फवारे मारले बाजूला खेळे ठोकले पोलिसाचं दांडकं
तर या देशामध्ये कष्टकऱ्यासाठी गंमत आहे या देशातली की पोलीस असलेली पोरं सगळी गरिबाची आणि त्यांच्या हातातलं दांडकं फक्त गरिबावर मारण्यासाठी, त्यांच्या हातातलं दांडकं भ्रष्टाचारासाठी नाही, त्यांच्या हातातलं दांडकं रस्त्यावर कोयताही होऊन आता पुण्यासारख्या शहरामध्ये गाड्या फोडल्या जातात. नुसत्या गाड्या फोडल्या जात नाहीत, बाया चिरल्या जातात ककडी चिरावी त्या पद्धतीनं. पोलीस काही करू शकत नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आपला आयटी तिकडं हिंडतो हलवत त्यालाही काही कळत नाही, त्यालाही काय ह्याचं घेणं देणं नाही आणि तो चाललेला आहे फक्त राजकारणाचं जुगाड करण्यामध्ये रममान झालेलं आहे. सगळ्यांचं बिघडलेलं यंत्र आहे आणि म्हणून आपण एकत्र आलेलो. असं आपल्याला निमंत्रण दिलं तर आपण एकत्र आलो नसतो. आपल्या संकटाने आपल्याला एकत्र आणलंय. फार मोठं संकट आहे याच्या पुढचं या देशामधलं. आज जी परिस्थिती आहे अशीच परिस्थिती हिटलर येण्याच्या अगोदर जर्मनीमध्ये होती. असंच त्याने आश्वासन दिलं तर मोदी सारखं सगळ्यांना चांगलं करू, शेतकऱ्यांचं करू, कामगारांचं करू, उद्योगधंदे आणू, अशी सगळी आश्वासनं दिलेली होती आणि ती सगळी आश्वासनं त्यांनी मोडून टाकली. आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की त्यांनी पहिला घाला घातला, त्याचा पहिला आदेश होता कामगार संघटना मोडून काढा, कामगार संघटना मोडून काढा. आणि तो त्या हिटलरचा भाऊ, RSSच्या भागवतानं बसवलेला हिटलरचा भाऊ मोदी आज त्याच दिशेनं आपल्याला चाललेला दिसतोय. कामगार संघटना मोडतोय, शेतकरी संघटना. वर्णन किती करावं तेवढं कमी आहे. संकट फार भयानक आहे. आज आपण इथं उभं राहिलोय, शेतकऱ्याच्या काही प्रश्नाची मांडणी झाली. इथं ह्या तालुक्यामध्ये मंजूर झालेल्या रकमेपैकी 48 कोटी रुपये अजून शेतकऱ्याला मिळालेले नाही. सरकारी अधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी मी बोलत नाही. आजच्या वर्तमानपत्रात बातमी आहे की जालना जिल्ह्यामध्ये या शेतकऱ्याच्या पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे असे 58 कोटी रुपये तहसीलदार सहित 57 लोकांनी हडप केला आणि त्या सगळ्यावर केसेस दाखल झालेले. म्हणजे आता इथं वरमाई शिंदे व्हायला लागले असा काळ आहे, लक्षात घ्या. तहसीलदार, कलेक्टर ह्यांच्यावरच केसेस होत आहेत, हेच पैसे खात आहेत. आणि मंत्री पोटतिडकीनं स्वतःचा धंदा वाचवायचा म्हणला की काल एक शिरसाट नावाचे मंत्री बेकायदा हॉटेल विकत घेतलं औरंगाबादचं. आणि ज्या विधानसभेमध्ये शेतकऱ्याचं बोलायचं, कामगाराचं बोलायचं, मजुराचं बोलायचं, दलिताचं बोलायचं, शिक्षणाचं बोलायचं, तिथं मी हॉटेल विकत घेतलं ते कसं बरोबर कायदा येतं हे तो सांगत बसला आणि नादान हे सगळं सरकार ते ऐकत बसलं. तर मुद्दा आपला असा आहे की आज एकत्र आलोय, एवढ्यानं काम भागणार नाही. ते सुरेश भटाची कविता तुम्हाला माहित आहे की उषक काल होता होता काल रात झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. आता पेटवायचा काळ आलेला आहे. पेटवायचा म्हणजे मशाली पेटवायचा काळ आलेला आहे. आणि हे सगळं इतक्या पद्धतशीरपणानं चाललंय की आपण बोलू नये म्हणून फडणवीस आपल्याला जातीवादात ढकलतो. आपण बोलू नये म्हणून मोदी आपल्याला धर्मवादामध्ये ढकलतो. आपण मागू नये म्हणून मोदी अंबानी जणू काही या देशाचे मालक आहेत अशा पद्धतीने व्यवहार करतायत. आणि आम्ही तर शाळेतल्या मुलाला शिकवतो भारत माझा कुणाचा देश आहे? हा आपला देश राहिलाय का? कष्टकऱ्याचा, शेतकऱ्याचा, शेतमजुराचा हा देश राहिलाय का? आमच्या रक्तातनं जन्माला आलाय, पण तो आज आमचा राहिलेला नाही. या देशावर कब्जा या भांडवली साम्राज्यवादी व्यवस्थेनं मिळवलेला आहे. आणि ह्यांच्या हातामध्ये हात RSS सारख्या धर्मांध शक्तीनं घातलेला आहे. आणि या देशामध्ये सगळ्या जाती धर्माचा, बुवाबायाचा, महाराजांचा सगळा गोंधळ या देशामध्ये चालाय. सामान्य माणसाला काही कळू नये म्हणून चाललेल्या ह्या गोष्टी आहेत. तर आपापल्या मागण्या महत्वाच्या आहेत मित्रांनो, पण एका मागणीनं आता हा लढा संपायचा नाही. कायदे रद्द झाले पाहिजे, कायदे रद्द झाले पाहिजे. असंघटित कामगारांना किमान 10,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे. असंघटित कामगारांना किमान 10,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे.
शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. मागतो आम्ही कष्टाचं, मागतो आम्ही कामाचं. जोर से बोल, ताकत से बोल, सीना तान के. रोटी चाहिए, रोटी चाहिए, अरे मकान चाहिए, अरे काम चाहिए, अरे पेंशन चाहिए, अरे औषध चाहिए. जोर से बोल, अरे ताकत से बोल, जोर से बोल, अरे सीना तान के, जोर से बोल. अरे मोदी शासन पे, अरे मोदी शासन पे, अरे फडणवीस पे, जोर से बोल, अरे ताकत से बोल. अरे पेंशन चाहिए, अरे हमीभाव चाहिए, अरे कर्जमाफी चाहिए. जोर से बोल. कामगार संयुक्त कृती समितीचा लाल झेंडे की, लाल झेंडे की. एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, शेतकरी कामगार एकजुटीचा, शेतकरी कामगार एकजुटीचा. सहभागी होणाऱ्या बार्शी तालुक्यातील वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी, या सभेचे संयोजक कॉम्रेड कुलकर्णी, सर्व संघटनेचे कॉम्रेड्स, शेतकरी, तरुण मित्रांनो, आपण सगळ्यांनी वर्णन केलं. जरा एक जास्त वर्णन केलं सरितानं आणि युवराजनं काय काय सांगितलं. त्यांनी शेतकऱ्याचं सांगितलं, कामगाराचं सांगितलं, स्त्रियाचं सांगितलं, शिक्षणाचं सांगितलं. म्हणजे समाजातल्या सगळ्या वर्गाचा उद्ध्वस्तीकरण झालेलं आहे. कोण राहिलं व्यवस्थित, कोण राहिलं आता या देशामध्ये, कुणाचं बरं चालतं हे नीट लक्षात घेतलं तर आपण आज जे काही करायला लागलोय ते आपल्याला पुढे जास्त वेगानं करावं लागेल. हे काही एखाद्या हे मागण्या सगळ्या महत्वाच्या आहेत, ह्याच्याबद्दल दुमत नाही. पण केवळ पगार, केवळ रजा ह्याच्यासाठी आपण आज इथं आलेलो नाही आणि देशात बी आलेलो नाही. आपण आलेलो आहोत या देशाची लोकशाही वाचवायला. आपण आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचवायला. आपण या ठिकाणी आलेलो आहोत या देशाचा जो अन्नदाता आहे तो शेतकरी, त्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायला आणि या देशाचं एकूणच जवळजवळ 150 वर्ष लढा करून हा देश स्वतंत्र केला. आणि जे स्वप्न भारतीयानं पाहिलं त्या स्वप्नाला सुरुंग लावणाऱ्या भांडवलदारी साम्राज्यवादी अशा या सरकारच्या विरोधात आपण थांबलेलो. आज निमित्त आहे जनसुरक्षा विधेयकाचं. त्याच्यामध्ये सगळ्या मागण्या येतात कॉम्रेड. जनसुरक्षा विधेयक हे विधेयक महाराष्ट्र सरकारही आणायला लागलं. हेतू काय त्याचा की बँकवाल्यानं वरडायचं नाही, एमआरनं वरडायचं नाही, शेतकऱ्याने मरून जायचं, आवाज काढायचा नाही, बांधकाम कामगारांना इमारतीखाली चिरडायचं, काही बोलायचं नाही, मागायचं नाही, काही नाही, शिक्षण नाही, औषध नाही, काहीच मागायचं नाही. जर मागणी केली तर त्याला देशद्रोही ठरवलं जाणार आहे या कायद्यानुसार. बरं का, मागणी केली तर त्याला देशद्रोही ठरवलं जाणार आहे. मग युवराज सांगत होता त्यातल्या 1-2 गोष्टी सांगितल्या त्यांनी की आता कामगार संघटना संप पुकारायचं म्हटलं तर 6-6 महिने अगोदर नोटीस द्यावी लागेल. आणि जर तसाच तुम्ही संप केला, मोर्चा काढला तर त्या संघटनेच्या पुढाऱ्यासहित त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना कसलंही कारण न दाखवता, कसलाही जामीन न देता त्यांच्यावर केसेस भरल्या जाणार आहे. शेतकऱ्याचे असंच होणार आहे. शेतकऱ्याने हे अगोदर भोगलंय. याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी जवळजवळ लाखो शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर बसले, वर्ष बसले. लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत, स्त्रियापासून तरुण मुलीपर्यंत. अंगावर गाड्या घातल्या, पाणी सोडलं, पाण्याचे फवारे मारले, बाजूला खेळे ठोकले. पोलिसाचं दांडकं तर या देशामध्ये कष्टकऱ्यासाठी गंमत आहे या देशातली की पोलीस असलेली पोरं सगळी गरिबाची आणि त्यांच्या हातातलं दांडकं फक्त गरिबावर मारण्यासाठी. त्यांच्या हातातलं दांडकं भ्रष्टाचारासाठी नाही, त्यांच्या हातातलं दांडकं रस्त्यावर कोयताही होऊन आता पुण्यासारख्या शहरामध्ये गाड्या फोडल्या जातात. नुसत्या गाड्या फोडल्या जात नाहीत, बाया चिरल्या जातात ककडी चिरावी त्या पद्धतीनं.
पोलीस काही करू शकत नाही, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आपला IT तिकडं हिंडतो हलवत त्यालाही काही कळत नाही, त्यालाही काय ह्याचं घेणं देणं नाही आणि तो चाललेला आहे फक्त राजकारणाचं जुगाड करण्यामध्ये रममान झालेलं आहे. सगळ्यांचं बिघडलेलं यंत्र आहे आणि म्हणून आपण एकत्र आलेलो. असं आपल्याला निमंत्रण दिलं तर आपण एकत्र आलो नसतो. आपल्या संकटाने आपल्याला एकत्र आणलंय. फार मोठं संकट आहे याच्या पुढचं या देशामधलं. आज जी परिस्थिती आहे अशीच परिस्थिती हिटलर येण्याच्या अगोदर जर्मनीमध्ये होती. असंच त्याने आश्वासन दिलं तर मोदी सारखं सगळ्यांना चांगलं करू, शेतकऱ्यांचं करू, कामगारांचं करू, उद्योगधंदे आणू, अशी सगळी आश्वासनं दिलेली होती आणि ती सगळी आश्वासनं त्यांनी मोडून टाकली. आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की त्यांनी पहिला घाला घातला, त्याचा पहिला आदेश होता कामगार संघटना मोडून काढा, कामगार संघटना मोडून काढा. आणि तो त्या हिटलरचा भाऊ, RSSच्या भागवतानं बसवलेला हिटलरचा भाऊ मोदी आज त्याच दिशेनं आपल्याला चाललेला दिसतोय. कामगार संघटना मोडतोय, शेतकरी संघटना. वर्णन किती करावं तेवढं कमी आहे. संकट फार भयानक आहे. आज आपण इथं उभं राहिलोय, शेतकऱ्याच्या काही प्रश्नाची मांडणी झाली. इथं ह्या तालुक्यामध्ये मंजूर झालेल्या रकमेपैकी 48 कोटी रुपये अजून शेतकऱ्याला मिळालेले नाही. सरकारी अधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी मी बोलत नाही. आजच्या वर्तमानपत्रात बातमी आहे की जालना जिल्ह्यामध्ये या शेतकऱ्याच्या पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे असे 58 कोटी रुपये तहसीलदार सहित 57 लोकांनी हडप केला आणि त्या सगळ्यावर केसेस दाखल झालेले. म्हणजे आता इथं वरमाई शिंदे व्हायला लागले असा काळ आहे, लक्षात घ्या. तहसीलदार, कलेक्टर ह्यांच्यावरच केसेस होत आहेत, हेच पैसे खात आहेत. आणि मंत्री पोटतिडकीनं स्वतःचा धंदा वाचवायचा म्हणला की काल एक शिरसाट नावाचे मंत्री बेकायदा हॉटेल विकत घेतलं औरंगाबादचं. आणि ज्या विधानसभेमध्ये शेतकऱ्याचं बोलायचं, कामगाराचं बोलायचं, मजुराचं बोलायचं, दलिताचं बोलायचं, शिक्षणाचं बोलायचं, तिथं मी हॉटेल विकत घेतलं ते कसं बरोबर कायदा येतं हे तो सांगत बसला आणि नादान हे सगळं सरकार ते ऐकत बसलं. तर मुद्दा आपला असा आहे की आज एकत्र आलोय, एवढ्यानं काम भागणार नाही. ते सुरेश भटाची कविता तुम्हाला माहित आहे की उषक काल होता होता काल रात झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. आता पेटवायचा काळ आलेला आहे. पेटवायचा म्हणजे मशाली पेटवायचा काळ आलेला आहे. आणि हे सगळं इतक्या पद्धतशीरपणानं चाललंय की आपण बोलू नये म्हणून फडणवीस आपल्याला जातीवादात ढकलतो. आपण बोलू नये म्हणून मोदी आपल्याला धर्मवादामध्ये ढकलतो. आपण मागू नये म्हणून मोदी, अंबानी जणू काही या देशाचे मालक आहेत अशा पद्धतीने व्यवहार करतायत. आणि आम्ही तर शाळेतल्या मुलाला शिकवतो भारत माझा कुणाचा देश आहे? हा आपला देश राहिलाय का? कष्टकऱ्याचा, शेतकऱ्याचा, शेतमजुराचा हा देश राहिलाय का? आमच्या रक्तातनं जन्माला आलाय, पण तो आज आमचा राहिलेला नाही. या देशावर कब्जा या भांडवली साम्राज्यवादी व्यवस्थेनं मिळवलेला आहे. आणि ह्यांच्या हातामध्ये हात RSS सारख्या धर्मांध शक्तीनं घातलेला आहे. आणि या देशामध्ये सगळ्या जाती धर्माचा, बुवाबायाचा, महाराजांचा सगळा गोंधळ या देशामध्ये चालाय. सामान्य माणसाला काही कळू नये म्हणून चाललेल्या ह्या गोष्टी आहेत. तर आपापल्या मागण्या महत्वाच्या आहेत मित्रांनो, पण एका मागणीनं आता हा लढा संपायचा नाही. माफ करतो म्हणलं, आता त्याचं काय झालं ते विचारण्यासाठी नुसत्या घोषणा करतोय. तर या सगळ्यासाठी मोठ्या संख्येनं तो शेतकरी येतोय. तुम्हाला मी विनंती करीन की ज्याला सवड असेल त्याला सवड असेल त्यांनी ह्या सत्संगात यावं. सत्संग हित आहे बरं का मित्रांनो, सत्संग हित आहे. कुचकं नाचकं शिकणं तो सत्संग नाही. सत्संग कष्टकऱ्याच्या चळवळीत येणं हा सत्संग आहे. ज्याला शक्य असेल त्यांनी यावं. मी कामाच्या ठिकाणी असा तर खिडकीतनं गॅलरीतून उभा राहून काहीतरी हातबीत वर करावा, आपण एकमेकाला पाठिंबा द्यावा. कारण एकमेकाचा हात धरल्याशिवाय आता आपण जिवंत राहू शकत नाही, हे नीट लक्षात घ्या. मी अतिशयोक्त तुम्हाला सांगत नाही, त्या दिशेला आपण चाललेलो. जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांनी यावं, गावामध्ये शेतकऱ्याला सांगावं, बँकवाल्यांना सांगावं, औषधवाल्यांनी सांगावं, त्या हॉस्पिटलवाल्यांनी सांगावं आणि आपापल्या भागातला शेतकरी या लढ्यामध्ये आणावा. ही ताकद वाढवावी. त्यांची ताकद वाढली की आपली ताकद वाढते, लक्षात घ्या. तो आपल्याला पाठिंबा देईल. तर आपण या ठिकाणी आलोय
आता तहसीलदार येतील, काहीतरी येतील, नाही तर आपण आतमध्ये घुसायचं का आतमध्ये? आवाज मोठा पाहिजे असलं असलं घुसत आहे, घुसायचं ना. आपण थोडा वेळ वाट बघू, त्यांना येऊ की बाहेर आला नाही तर आपल्याला काय शिकवलं की धूर सोडला की बाहेर काढता येतं आपल्याला, बिळातनं बाहेर काढता येतं धूर सोडला. आपण वाट बघू थोडा वेळ. मी काहीतरी गडबड गुंडा करणार नाही, तुम्ही नोकरीची माणसं आहेत, शांत राहा, काळजी करू नका तुम्ही. तर तहसीलदार येतील, आपण त्यांना निवेदन देऊ, त्याच्या अगोदर घोषणा देऊ. शेतकरी कामगार एकजुटीचा, शेतकरी कामगार एकजुटीचा. अरे कष्टकऱ्याच्या हक्काचा दाम, अरे कष्टकऱ्याच्या हक्काचा दाम. वाढती बेकारी कमी, वाढती बेकारी कमी. शेतकऱ्याला शेत उत्पादनासाठी कर्ज, शेतकऱ्याला शेतीसाठी कर्ज, कामगाराला किमान 25,000 रुपये वेतन. प्रमुख कार्यकर्ता पदाधिकारी यावा. आपल्या मागण्या इथं ज्या असतील त्यासाठी आपण सोडवणूक करू. आपल्या नसल्या तर आपल्या भावाच्या मागण्या असतील, आपल्या बहिणीच्या मागण्या असतील, त्यासाठी आपण सगळेजण पाठिंबा देऊ आणि त्या मिटिंगमध्ये आपण हजर राहू. नुसतं निवेदन घेऊन आता तो काळ राहिलेला नाही. काळ असा आहे की पूर्वी कसं होतं, बसणारा कधीतरी लाजायचा, कळतंय का तुम्हाला? बसणारा कधीतरी लाजायचा. आता बघणारा लाजून लाजून बेजार झाला तरी बसणारा मात्र तसाच चाललाय. तो काही लाजत नाही, काही नाही, काही नाही, त्याचा कारभार तसाच आहे. तेव्हा नुसतं निवेदन देऊन काम भागणार नाही. आपल्याला निकाल द्यावा लागेल, रिझल्ट द्यावा लागेल आपल्याला. काय जो असेल ह्यांच्या हातातला तो, आम्ही काय ह्यांना म्हणत नाही किंवा मोदीला खुर्चीवरून खाली काढा, हे ह्यांच्या हातात नाही. ह्यांच्या हातात जे असेल तेवढं आपल्याला करावं लागेल. तर तुम्ही सांगा तारीख कुठली आहे आणि पत्र द्या तसं सांगा. बोला की मोठं. आपल्या निवेदनाच्या अनुषंगानं 15 तारखेला आपल्या संबंधित सर्व विभागाची बैठक सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात आयोजित केली जाईल. गावातले अधिकारी बोलवा बरं का, नुसती बैठक नाही, पुन्हा अजून त्यांना सांगू असं म्हणून जे कोणी असतील त्या अधिकाऱ्यांना, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवा. आता हे लेखी पत्र द्या. तर आता संपू का? आता आपला निवेदन द्यायचंय. आता मी कॉम्रेड कुलकर्णीकडं हा मोबाईल देतो, ते सांगतील त्यांनी निवेदन द्यायचं. असं खूप वेळाला आपल्याला निवेदन द्यावं लागेल. निवेदन देत 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 कधी हाताला धरावं लागेल, कधी गच्चीला धरावं लागेल, अशी वेळ आपल्या पुढे येणार आहे. तेव्हा ज्यांचं नाव घेते त्यांनीच द्यायचं निवेदन, बाकीच्यांनी शांतपणानं उभं राहायचं. सर्व कामगार संघटनाचं एकत्रित निवेदन कॉम्रेड अण्णा ठाकरे अण्णा ठाकरे आणि शीतल कर्डे अर्धवेळ स्त्री परिषद या दोघांनी द्यावं. उपस्थितांचं तहसील कार्यालयाच्या वतीनं स्वागत करतो. आज आपल्या ज्या भावना आहेत, अतिशय तीव्र भावना आहेत, ज्या आपल्या भावना शासनापर्यंत कळवण्याची दक्षता घेत आहे. आणि आमच्या स्तरावरचे ज्या तहसीलदार साहेब बोलले त्यानुसार आमच्या स्तरावर ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात संबंधित विभागाची आपण 15 तारखेला सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयामध्ये बैठक आयोजित करू. तर आता त्यांना आपण बोलवलेलं नाही, ते त्यांना कळलं की आपोआप ते बिचारे आलेले. आता बातमी छापायची असेल तर 50,000ची जाहिरात द्यावी लागते बरं का, अशा काळात आपण. आणि हे आपल्या ओढीनं आलेले आहे. म्हणजे जसं वारकरी विठ्ठलाचा धावा करतो तसा हे कष्टकऱ्याचा धावा करणारे सगळे पत्रकार आहेत. त्या सगळ्या पत्रकारांना, स्थानिक चॅनलवाले आहेत, त्यांचं मी आभार मानतो. या ठिकाणी तुम्ही सगळ्या संघटनेचे कार्यकर्ते जमा झाला, तुमचा आभार मानतो, सगळेच आभार मानतो. आणि पुन्हा आपल्याला यायचंय, पुन्हा आपल्याला मैदानात यायचं बरं का. लक्षात घ्या, सारखं यावं लागेल, त्यांना यावं लागेल, आपल्याला. आपला प्रश्न सुटस्तोर आपला आणि यांचं नातं कायमचं चालू राहील. चला पुन्हा एकदा घोषणा देऊ. कामगार एकजुटीचा, कामगार संघटनेचे समाधान